सखी सावली काव्यांजली। मी कुणाचंही काहीही ऐकणार नाही। काय रे विशू, तू तर तिचं एवढं कौतुक करत होतास, तिला साधी गोष्ट कळत नाहीये एवढी? मी आधीच सांगत होते, घरच्या कार्यक्रमाची जबाबदारी बाहेरच्या माणसांना द्यायला नको, नाहीतर हा घोळ झालाच नसता। दादू, ही आणखी एक साडी आजीची आहे ना? विशू, अरे ही अशी साडी माझ्यासाठी? बाई ग, आता तर ह्या मुलीने अगदी कहरच केला। अरे अशी साडी नेसून मिरवायला मी काय नटमोगरी आहे का? अरे ही साडी मी पूजेला नेसते तर किती वाईट दिसेल ते। श्रेष्ठांनी किती कॉन्फिडेंटली या साड्या घेतल्या। मला वाटलं आईला आवडतील, तर उलटच झालं सगळं। मी तुझ्याशी बोलते विशू, कळतंय का तुला काय करायचं या साड्यांचं आता? अरे असा कसा घोळ घातला त्या श्रेष्ठानी? आई, अगं काहीतरी गडबड झाली आहे नक्कीच। नाही म्हणजे कदाचित पिशव्या बदलल्या असतील। हो अगं, श्रेष्ठा अशी चूक करणं शक्यच नाही। म्हणजे पूजेसाठी श्रेष्ठाजी काळी साडी आणतील हे नाही होणार त्यांच्याकडनं, शक्य नाहीये। खरंच काहीतरी गडबड झाली आहे। तू काळजी नको करू, तू शांत राहा। मी एक काम करतो, उद्याच्या उद्या त्यांना सांगतो साडी बदलायला। काव्यासाठी साडी घेणं जास्त महत्वाचं आहे। हो काव्यासाठी पण ऑफकोर्स। एकतर आम्ही साड्या घेतल्या असत्या, हा दुप्पट व्याप झालाय। उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, काव्यासाठी काही आणलंयस की नाही? हो हो हो, आणलंय। ठीक आहे, मी आलोच। माझ्यासाठी काय आणलं असेल यांनी? आशू, आवरलं की नाही तुझं अजून? आपल्याला अक्काईकडे जायचंय, ती वाट बघत असेल। घरात किती कामं असतील, तिच्या एकटीवर भार पडायला नको म्हणून आपण जाऊन तिला मदत करू। चल लवकर तू। थांब ग, आलेस, जरा मला नीट मेकअप करू दे। तसंही तुला कशात इंटरेस्ट नसतो, आणि तसंही तुझा मेकअप करून काय फायदा आहे? हॅलो अक्काई, अगं 100 वर्ष आयुष्य आहे। तूच रिचार्ज करतेस रोज माझं आयुष्य, कारण जेव्हा सुद्धा मी तुला फोन करते किंवा जेव्हा जेव्हा आपण भेटतो तेव्हा तू माझाच विचार करत असते। आणि तू माझा। बरं तुमचं आवडलं की नाही? कधी निघणार आहे? आम्ही सगळे वाट बघतोय तुमची। हो आम्ही निघतोय, काकू आणि आशू आधी निघतायत आणि मी जरा ना दुकानात चक्कर मारून येते आणि सगळं मार्गी लावून येते, नाहीतर शिवादादा भांडणच करत बसेल। बरं बरं ठीक आहे, पण ऐक लाडू, तू पण लवकर आहे हा। म्हणजे तू इथे असलीस की मला टेन्शन नसतं ना म्हणून। आणि खरं सांगू, कधी एकदा तुम्ही सगळे इथे येताय असं झालंय मला। हो अक्काई, अगं मला तुझ्या सोबत पूर्ण 2 दिवस राहता येणार आहे। मला ना खूप आनंद होतोय। काय ग, स्वतःच्या आईच्या आठवण येत नाहीये? हाय बोल ना। फक्त हिच्याशीच बोलणार? नाही आई, तसं नाही, मी नाही, आम्ही पण यायचंय ना पूजेला। हा हा लवकर या। हो हो पुरे, सारव नको आता। बरं तू आता फोन ठेव, येतोय आम्ही। आणि तू तिथे त्यांच्या घरी गेल्यानंतर सगळ्यांसमोर पुढे पुढे करायचं नाही, गप्प बसायचं।
जास्त शहाणपणा केलास ना तर गाठ माझ्याशी यात्रा. सामान घे आणि बाहेर थांब, मी आलेच. घे. चल झालं माझं. झालं ना? बरं झालं. आणि तुलाही एक गोष्ट बजावून ठेवते. तिथे गेल्यानंतर सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचं. सगळ्यांच्या नजरेत येशील ना असं काही ना काही करत राहायचं. सतत छान छान वागायचं. हा? हो. पूजा काव्याच्या घरी असली तरी ती माझ्या आशूलाच लाभली पाहिजे. माझे प्रयत्न सुरूच आहे. देवा तुझेही आशीर्वाद असू देत पाठीशी. चला, काळे झाले, सुप्रिया वहिनी झाल्या, पाटलांना तर आधीच निमंत्रण दिले. राहिलं कोण? झाले सगळे, सगळ्यांना निमंत्रण झाली. आई, उद्या पूजेमध्ये आपण सुवासिनी पूजन पण करणार आहोत ना? हो. हे ना त्यांच्यासाठी करंडे आणले होते, तुम्ही एकदा बघा ना. म्हणजे तांदूळ, मिठाई, नारळ हे सगळं देणारच आहोत आपण, पण एकदा तुम्ही नजर टाका ना. वा, छान. सगळं कसं समजून उमजून करतेस ना तू. मी एकदा सांगितलं की मला बघावंच नाही लागत. तुमच्याकडूनच शिकली आई मी. तुम्हीच घडवलंय ना मला. अगं हो, घडवणाऱ्याकडे कला असली ना तरी मूळ माती ही तशी असावी लागते. तसे त्या मातीत गुणही असावे लागतात. तुझ्यामध्ये घडण्याची क्षमता होती आणि तशी तुझी इच्छाही होती ग. म्हणून हे सगळं घडलंय. नीट नेटका संसार करशील बघ. कसं आहे, सासूच्या पावलावर पाऊल ठेवत सून जर पुढे गेली ना तर तिचा संसार अगदी उत्तम होतो. बरं, पूजेची तयारी होत आली आहे. आता लग्नाच्या वाढदिवसाच्या तयारीचं काय? नवऱ्याला काही गिफ्ट बिफ्ट घेतलंय की नाही? काही आणलंयस का त्याच्यासाठी? नाही म्हणजे त्याला विचारलंय म्हणून तुला विचारते. हो आई, म्हणजे मागच्या आठवड्यात आणून ठेवलंय मी. हा, खरंच की काय? आणि मला सांगितलं नाहीस ते? सॉरी आई, म्हणजे मी सांगणारच होते पण ते अगं राहू दे राहू दे. हे काही गोष्टी असतात ना त्या नवरा बायकोंमध्येच राहू द्याव्यात. हा, असू दे. बरं, मी दाखवते तुम्हाला. थांबा. अगं नको, राहू दे राहू दे म्हटलं ना. नाही असं नको, मी आणते ना. 2 मिनिटात आले. थांबा, आलेच. आई, हे बघा, हे घेतलंय यांच्यासाठी मी. म्हणजे मी काम करून साठवते ना त्या पैशातून आणला. अरे वा, खूपच छान आहे ग कुर्ता. विशूला अगदी छान दिसेल बघ. रंग पण फार छान आहे. आज रात्रीच हे देऊन त्यांना सरप्राईज देणार आहे. बरं बरं बरं. काय ग, गुरुजींना तू फोन केलास का? नाही म्हणजे उद्याच्या पूजेच्या नैवेद्यासाठी काय लागणार आहे नेमकं ते सांगणार होते ना ते. नाही आई, तुम्हाला हे सगळं दाखवून झाल्यावर मी करणारच होते. हेच आवडत नाही बघ मला तुझं. गुरुजींना आधी फोन करायचा होता ना, आणि हे सगळं मला नंतर दाखवायचं होतं. मी घरीच होते ना. गुरुजी पूजेला निघून गेले, कुठल्या कामावर गेले तर आपल्याला कळणार कसं? आपल्याला तयारीला उशीर नाही का होणार? हो आई, बरोबर आहे तुमचं. मी आत्ता फोन करते. आलेच. हा, शिवादादा, 2 दिवस सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यामुळे सगळा हिशोब नीट लिहून ठेवा. कोणी उधारी मागायला आलं ना तर मागू दे, मग बघतोय की काला काय म्हणजे काय हवंय ते बघतो आणि देतो, असं बोललो मी. बरं ठीक आहे, चल मी निघते. हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा आवडता होस्ट आणि दोस्त लव गुरु प्रीतम. मित्रांनो, आज देणार आहे मी तुमच्या डोक्याला थोडासा एक्सरसाइज, ज्यातून तुम्ही सगळेच व्हाल एनर्जाइज. तुम्हाला जर असेल तुमच्या कवितेवर प्रेम तर तुम्हाला नक्कीच आवडेल हा गेम. आय होप तुम्हाला माझं हे यमक आवडतंय. ओके, ही क्युरिओसिटी जास्त न ताणता मी तुम्हाला समजून सांगतो नक्की गेम काय. मी देणार आहे तुम्हाला एक छानशी अशी रोमॅन्टिक लाईन. त्याच्या पुढची लाईन ही तुम्ही तयार करायची आणि मला पाठवायची. ज्याची लाईन मला सगळ्यात जास्त आवडणार आहे त्याला मिळणार आहे लव गुरु प्रीतमला, म्हणजेच मला भेटण्याची संधी आणि माझ्यासोबत फोटो काढण्याची, सेल्फी काढण्याची एक संधी. तयार आहात मित्रांनो? ओळ अशी आहे
कळली नाही कशी ही नाती जुळली मनाची. मी पुन्हा एकदा सांगतो, कळली नाही कशी ही नाती जुळली मनाची. चला आता तुम्ही तुमच्या डोक्याला जरा ताण द्या, तुमची रोमॅन्टिक बाजू बाहेर काढा आणि तुमच्या मनातल्या अशा छानशा कल्पना मला पाठवा. कम ऑन गाईज, आय एम वेटिंग फॉर युअर कॉल. आणि येस, आपल्याला आपला पहिला कॉलर मिळालेला आहे. कॉलर आहे प्रिया. हाय प्रिया, बोला तुम्हाला काय सुचलंय? नाती जुळता जुळता ओळख होईल दोघांची. नाती जुळता जुळता ओळख होईल दोघांची. खूप जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रिया तुम्ही, पण प्रयत्न खूप चांगला आहे, पण बेस्ट नाहीये. सो प्लीज प्रिया, बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढचा कॉलर आहे राघव. हाय राघव, तू ही ओळख पूर्ण कशी केलीस? तुझ्या माझ्या संसारात साथ निभावू एकमेकांची. कळली नाही कशी ही नाती जुळली मनांची. तुझ्या माझ्या संसारात साथ निभावू एकमेकांची. मित्रा, संसारापर्यंत पोहोचलास रे मित्रा. आत्ताशी कुठं नातं जुळतंय? अरे लक्षात ठेव, थोडं खुपू दे, थोडं सलू दे. कम ऑन यार. ओके, अजून कोणी आहे का? लेट्स सी एनीवन एल्स. हातात घेऊनी हात वाट चालूया स्वप्नांची. कम ऑन गाईज. वा 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 वा, जमतंय की. बघ, तू छान कविता करतेस ना, म्हणून असं सुचलंय तुला. तू प्रीतमला पाठव ना, ही ओळ पाठव, बघ त्याला आवडेल. नको नको, माझी कविता माझ्यापाशीच राहू दे. त्याला नाही आवडणार. जाऊ दे रे दादा. चल मी निघते. आणि दोघात एक मस्त कॉफी. चांगली आहे, पण अजून काहीतरी स्पेशल, काहीतरी असं हार्ट टचिंग. आय एम सो सॉरी, बेटर लक नेक्स्ट टाइम. ओके मित्रांनो, प्लीज कॉल. एक सेकंड गाईज, आपल्याला एक मेसेज आलेला आहे. कळली नाही कशी ही नाती जुळली मनांची, आणि त्यांनी पाठवलंय, हातात घेऊन हात वाट चालूया स्वप्नांची. कळली नाही कशी ही नाती जुळली मनांची, हातात घेऊन हात वाट चालूया स्वप्नांची. क्या बात आहे. वा वा वा, मस्त. पण ज्यांनी कोणी हे पाठवलं, शिवा दादा, ही ओळ मला सुचली होती आणि त्याच वेळेस ह्याला. प्रत्येक गोष्ट ही एक नंबर असते. त्याला नाही सुचली, हे तुला सुचलंय, त्याला नाही. मी काय आपलं फक्त पाठवली. आणि तुमच्या आवडत्या माणसांची. शिवा दादा, काय गरज होती? गरज होती. एवढी भारी सुंदर ओळ तुला सुचली. ठीक आहे, विमला काकूंना चण्याच्या पुडी बरोबर बांधून द्यायची का? हा, तुझं कौतुक कोण करतं ग असं? हा, आणि एरवी कौतुक करायला कोण असतं ग तुझं? या निमित्ताने झालं तरी. चल येते मी. या प्रीतममुळे ना मला अक्काईकडे जायला परत उशीर होणार आहे. उशीर काय होईल? तुझा मी आवडतो. जा नक्की? जा. द्या, मी मदत करते. नाही नको, आत्ताच आलात ना, अहो असू द्या हो. करायचीच आहेत आता. आई, लाडू कशी आली नाही अजून? मी म्हणाले होते तिला दुकानातली कामं आटपून लवकर ये म्हणून. मधुराताई नाही आल्या? येतेच असतील, आजच येणार आहेत त्या. त्यांच्या घरचे सगळे येणार असतील नाही? नाही, सगळे नाही. मावशी आणि प्रीतम आज येणार आहेत. बाकीचे सगळे उद्या येणार आहेत. प्रीतम येणार आहेत ना? मला त्यांच्याबरोबर रील करायचंय. प्राचूच्या बर्थडेला आलो होतो ना, तर ते राहूनच गेलो. अगं, प्रीतमचा फोन आला होता. त्याला काहीतरी काम आहे, त्यामुळे संध्याकाळी येणार आहे तो. आत्ता फक्त मावशीच येणार. ठीक आहे, आलीच. ये मधुरा, ये. या मावशी. थांबा थांबा, मी ठेवते. तुम्ही बसा. काय उखाड आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आहात? कशी आहेस? अगं, मी मस्त. आणि माझ्या ताईच्या घरी पूजा आहे म्हटल्यावर जरा जास्तच उत्साहात आहे मी. मावशी, तुम्हाला चहा कॉफी काही का सरबत देऊ? नको बाई, मला काही नको. मी इथं फक्त माझ्या बहिणीच्या मदतीसाठी आली आहे. आणि काय ग,
तुझी बहीण कधी येणार तुझ्या मदतीला? ठीक आहे, हीच मला मदत करेल. काय ग? ही नाही ग, अंजली. ती कुठे? ती येतेच असेल. अहो माझी आशू पण हुशार आहे. घरी सगळा स्वयंपाक ती करते. कामात अगदी वाघीण आहे आशू, वाघीण. हो का? सगळं येतं का ग अश्विनी? हो येतं की. मग मला सांग, उद्या आपल्या घरी पूजा आहे की नाही? मग त्याला पंचामृत लागतं. मग त्या पंचामृतात काय काय घालतात सांग बघू. ते नेहमी बनवत नाही ना. सांगेल पण ती. सांग आशू. दही, दूध, तूप, मध आणि साखर. अरे वा, येतंय की. तू कसा मेसेज केलास? अगं बहीण आहे ना ती आपली, लहान आहे आणि तिला काही आलं नसतं तर सगळ्यांनी तुलाच नावं ठेवली असती की तू मोठी बहीण असून काही शिकवता आलं नाही. आणि तुला कोणी काही बोललेलं मला अजिबात आवडणार नाही म्हणून. सगळं काही छान झालं. मला वाटलं होतं अंदाज नीट येतोय की नाही, पण सगळ्यांना जेवण आवडलं. अक्काई, भाऊजी दिवसभर घरी नव्हते, संध्याकाळीही उशिरा आले. निदान आजच्या दिवशी तरी त्यांनी घरी राहायला हवं होतं, असं नाही वाटत का तुला? अगं त्यांना ऑफिसमध्ये कामं असतात, जबाबदारी असते आणि इतर सगळी कामं तेच तर करत होते. या घरातल्या कामांसाठी मदतीला तुम्ही आहातच की माझ्या बरोबर. अक्काई, अगं प्रश्न फक्त मदतीचा नाहीये. नवरा नेहमी मदतीला नसला तरी आपल्या सोबतीला हसावा, असं नाही वाटत का तुला? तुला कोणी सांगितलं ते माझ्या सोबत नाही येत ते? कसं आहे ना लाडू, लग्नाला काही वर्ष केली ना की नवरा बायको मनाने इतके एकरूप होतात की त्यांना शरीराने एकत्र राहण्याची, सोबत राहण्याची गरजच नसते. आमचंही तसंच आहे. हे मनाने माझ्या सोबत आहे. अक्काई, मी ना नेहमी बघते तू कायम भाऊजींची बाजू सावरून घेत असते. तुझी छोटीशी जरी चूक झाली तरी ते त्या गोष्टीचा इतका भाव करतात, पण तू त्यांच्या मोठ्या मोठ्या चुका पाठीशी घालत असते, सगळं मागे टाकतेस. असं का? सगळ्यांना दे हा. आज दिवसभर सगळी कामं माझ्या आशूने एकटीने केली तरी थकली नाहीये. अहो घरी सुद्धा असंच करते ती. दिवसभर एवढी कामं करते. अगं बाई आता पुरे असं सांगावं लागतं तिला. क्या बात है. डार्लिंग, मिसिंग यू. दे 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 प्रीतम रावांना दे. हो देते. हा थँक्यू. आई तुला माहिती आहे आणि आजचा शो आहे ना खूप खास झाला. हो का? हो, आज कवितांचं जरा इंटरॅक्शन होतं आणि मी एक छोटस असं कॉम्पिटिशनही ठेवली होती. खूप छान रिस्पॉन्स आला. आई, ड्रेस चेंज केला हा? छान दिसतेस. काही नाही, आहेत सगळे. बसलोय. लाडू, अगं लग्न ही आयुष्यभराची कमिटमेंट आहे. नवरा बायकोला आयुष्यभर एकत्र चालायचं असतं आणि एकत्र चालायचं म्हटल्यावर कोणाला तरी नमतं घ्यावंच लागेल ना. पण नेहमी तूच का नमतं घ्यायचं? कोण नमतं घेतंय हे महत्वाचं नसतं लाडू. नातं टिकतंय ना, ते महत्वाचं. आणि तोडायला एक क्षण पुरेसा असतो.
पण जोडायला मात्र आयुष्यही कमी पडतं. कधी कधी रागाच्या भरात, भावनेच्या भरात आपण निर्णय घेऊन मोकळे होतो, पण पुढे गेल्यावर डोक्याला हात लावून बसतो. असं वाटतं की त्यावेळी जर आपण संयम ठेवला असता, शांत राहिलो असतो, तर आज चित्र कदाचित वेगळं असतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि तुला एक सांगू लाडू, आपल्या प्रेमात कुठला स्वार्थ नसला ना, की एक ना एक दिवस ते प्रेम आपल्या माणसापर्यंत नक्कीच पोहोचतं. पण तुझं प्रेम कधी आणि कसं पोहोचेल भाऊजींपर्यंत? पोहोचेल ग. आणि प्रत्येक बाई या आशेवरच जगत असते, संसार करत असते. आणि आता मी त्यांच्या आयुष्याचा भाग आहे. मी जी आहे, जशी आहे, काव्या म्हणून त्यांच्या आयुष्यात स्थान आहे माझं. हा, आता त्यांचं तेवढं प्रेम नाहीये माझ्यावर, पण त्यांना ना सवय आहे माझी. ते कितीही नाही म्हणत असले ना, तरी ते माझ्याशिवाय जगूच शकत नाही. तू बघशील, एक ना एक दिवस या सवयीचं प्रेमात रूपांतर नक्कीच होईल. तुझी खूप आठवण येते. मी काय म्हणतोय, हॅलो 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 सगळ्यांनी, आपण गेम खेळूया का एखादा? हा चालेल. काका, नुसतं तुम्हीच म्हणून चालेल नाही, उपयोग नाही, सगळ्यांनी म्हटलं पाहिजे. चालेल, क्या बात आहे, ग्रेट. अंकल, कुठला गेम खेळायचा? डमशेराज खेळायचा का? ए नको, ते नवीन सिनेमाची नावं आम्हाला नाही बाबा येत. हो ना. आणि बाबा मला ऍक्टिंग वगैरे काही जमणार नाही. आपण सगळ्यांनी रील बनवूया का? काय? नाही, ते आपण नंतर करूया. हो ना. अक्काई, उद्या तुझ्या लग्नाचा 12वा वाढदिवस आहे ना. भाऊजी तुला काय गिफ्ट देणार आहेत? माहित नाही का मला, असेल काहीतरी. पण तुला सांगू, ते जर माझ्याकडे बघून नुसते हसले ना, तरी माझ्यासाठी पुरेसं येते. म्हणजे तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. अगं अक्काई, असं कसं? उद्या तुमचा स्पेशल दिवस आहे, मग काहीतरी गिफ्ट आणलंच असेल. मला खरंच माहित नाही ग. आपण एक काम करूया, आपण सगळ्यांनी मिळून गाण्याच्या भेंड्या खेळूया. हा करेक्ट. बेस्ट. ओके, निमिष, प्राची, तुम्ही जाऊन आई आणि पुष्पांजलीला बोलू ना. ओके, तोपर्यंत मी इथलं सगळं आवरून जातो. ओके, चला. पण मी त्यांना एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे. So sweet. I'm really missing you. काय गिफ्ट देणार आहे सांग ना अक्काई. अगं आत्ता कसं सांगणार? सरप्राईज आहे ना ते, तू उद्याच बघ. अच्छा, बरं ठीक आहे. पण मी पण तुला काहीतरी स्पेशल गिफ्ट देणार आहे, पण ते आता नाही सांगणार. एक खरंच का? ए सांग ना, काय आणलंयस? उद्याच करणार आहे त्यांचं. आई, अंजली मावशी, चला बाहेर लवकर, गाण्याच्या भेंड्या खेळायचे. हो, चला चला. चल. बरं बरं, एक तू कपडे बदलून या. चल ना. ये लवकर. हळूहळू. बसा बसा पटकन. ए, वहिनी, ये. बसा. ऐका, तुम्ही सगळे खेळा, मी खूप थकलोय, जाऊन झोपतो. अरे विशू, काय आहे? बस ना थोडा वेळ. सगळे पुन्हा कधी एकत्र येणार? थोडा वेळ थांब बघू. हो ना रे विशू, अरे एखाद दिवस झाला उशीर तर बिघडलं कुठे? थांबा ना जावई बापू. डाडू, नको ना जाऊस प्लीज. काय रे विशू, बायकोनी आग्रह केला पाहिजे म्हणून हे सगळं चाललंय का? मावशी, नाही ग आई, दादाला भीती वाटत असेल गाण्याच्या भेंड्यांमध्ये तो हरेल तर, म्हणून तो चाललाय. दादा घाबरला ना?
मी कोणालाही घाबरत नाही आणि भेंड्यांमध्ये मला कोणी हरवू शकत नाही. क्या बात आहे. चला टीम पाडूया. एक तुझी टीम आणि एक माझी टीम. माझ्या टीम मध्ये वहिनी आणि पुष्पांजली, सॉरी अंजली. बस बस आजा. चला बरं झालं, तसंही काव्याला काही गाणी येत नाही. बाबा, आई, तुम्ही दोघे माझ्या टीम मध्ये, तुम्ही दोघे पण माझ्या टीम मध्ये, कळलं? मावशी जर तुझ्या टीम मध्ये आहे तर तुझी मावशी माझ्या टीम मध्ये. मी भाऊजींच्या टीम मध्ये जाते. मी तुमच्या टीम मध्ये. चला मग आता दोन्ही टीम आपापल्या जागी आले असतील तर देवाचं नाव घ्या आणि सुरू करा. ओके, डन. गेमची सुरुवात करायच्या आधी गेम मध्ये आपण थोडासा बदल करतो. नेहमीच्या गाण्याच्या भेंड्यांमध्ये काय होतं की गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून समोरची टीम गाणं गाते. पण इथे आपण बदल असा करणार आहोत की समोरची टीम जे अक्षर देईल त्या अक्षरावरनं आपण गाणं गायचं. वा, छान छान. चालेल दादा? चालेल ना? डन डन. ओके. हे म्हटलं तुमचं अक्षर आहे ट. ट. अच्छा. ट. ट. टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते खोक्यात. गाऊ दे, थांब. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. डॅडू डॅडू प्लीज तू नको गाऊस. त्याऐवजी प्रीतम अंकलला गाऊ दे. प्रीतम अंकल तू गा. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी, संपते अंतर झोक्यात. गाणं जरी आम्ही गायलं असलं तरी पण हा पॉइंट तुमचा आहे. त्यामुळे 1-0 असा स्कोर झालेला आहे. आणि आता पुढचं अक्षर तुम्ही आम्हाला सांगणार आहात. क. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. हा शब्द, हे अक्षर तुमचं नाहीये असं वाटत असलं तुम्हाला तरी तुमचं अक्षर आहे र. मीनाक्षी, तू गाणं गा आता र वर. मी नाही बाबा, नाही. अगं गा. तुम्हीच तर इतकं छान गाता, गा ना तुम्ही. बरं ठीक आहे. हा, अरे नाही म्हणजे मी गाणं म्हणतो. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. 2-1 असा
असा स्कोर झालेला आहे आणि आता तुम्ही आम्हाला सांगणार आहात पुढचं अक्षर. प्राची आता तू सांग अक्षर. अंकल तू व अक्षराने गाणं गा. व सांगना खुणावती का खुणा माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे. दोन पॉइंट झालेले आहेत आणि आता तुमचं पुढचं अक्षर आहे ग. ग तुमच्यासाठी पुढचं अक्षर आहे ग. ग ग कळी, गुलाबाची कळी आता हल्दी न माखली आली आली उतू उतू नाही. येस कमान दादा. डॅडू नको प्लीज. भाऊजी थांबा मी गाते. गुलाबाची कळी बघा हल्दी न माखली आली आली गोळ्या करी उतू उतू राजली. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. कैफात अशा वेळी ही याद तुझी आली ये ना. झालं. क्या बात आहे वहिनी, काय गायली आहेस. भाऊजी तुमच्यावर 3 भेंड्या चढल्या. बघितलं दादा, वहिनीला जर घेतलं असतं तुझ्या टीम मध्ये तर त्या भेंड्या वाचल्या असत्या. बरं तुम्ही पुढे सुरू ठेवा, मी तुम्हा सगळ्यांना कॉफी घेऊन येते. ओके, हरकत नाही आहे, गेम अजूनही सुरू आहे त्यामुळे तुम्ही. हे काय आहे? कॉफीमध्ये जायफळ. अरे पण चांगलं वाटतंय. वहिनी खरंच सांगतो, दादाचं ऐकू नको, कॉफी खरंच खूप सुंदर झाली. हा अरे हे काय विषू, भेंड्यात हारला तर त्याचा राग कॉफीवर का काढतोस तू. अहो काय झालं, तुम्ही असे का निघून आलात. थकलोय मी, झोप आलीये मला. चालेल ना. हो हो, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तुम्ही जर सगळ्यांना सांगून आला असतात ना तर बरं झालं असतं. आपल्या घरातलं वातावरण बघा ना, किती उत्साही आहे. मधुरा मावशी, प्रीतम, माझ्या माहेरची माणसं सगळे जमलेत. आम्ही लहान होतो ना तेव्हा कुणा पाहुण्यांकडे लग्नाला किंवा पूजेला वगैरे गेलो ना, आम्ही अशीच मजा करायचो. आपल्या लग्नाच्या दिवशी सुद्धा असंच वातावरण होतं. मला असं वाटतं की अगदी काल परवाच हे सगळं झालंय. पण बघता बघता 12 वर्ष झाली आपल्या लग्नाला. आईंनी किती कौतुकाने स्वागत केलं होतं माझं या घरात. तेव्हा ना माझं एक स्वप्न होतं, आपलं एक छोटंसं घर असावं, तिथे आपली माणसं असावी. अगदी तसंच मिळालंय मला सगळं. हे इतकं छान घर, माझ्यावर माया करणारे सासू सासरे, गोड गोंडस मुलं आणि माझ्यावर प्रेम करणारा माझा नवरा. एका बाईला आयुष्यात अजून काय हवं असतं ना. खरंच मी खूप सुखात आहे. आणि
उद्या आपल्या लग्नाचा 12वा वाढदिवस आहे. मी ना तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. थांबा, हा दाखवते. 1 मिनिट. अहो, मी हा कुर्ता आणलाय तुमच्यासाठी. आईंना फार आवडला आणि उद्या तुम्ही हाच कुर्ता घालून पूजेला बसावं अशी इच्छा आहे माझी. तुझी इच्छा? अगं सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे तर होत आहे. नाही नाही, तसं नाही आहे. असंच आहे, असंच आहे. या घरातली तू आदर्श सून आहेस, आदर्श मुलगी, आदर्श आई. सगळं तुझं चांगलं, मी वाईट. हो, मी वाईट. मुद्दाम वागतेस ना तू असं. सगळ्यांशी चांगलं वागून तू तुझी इमेज चांगली ठेवणार आणि मला चिडायचं रिझन देणार. मी चिडणार आणि मी चिडलो की सगळ्यांना दिसणार की अरे हा चिडलाय. आपल्या तुझ्या अशा वागण्यामुळे माझा पारा सटकतो. तुम्ही शांत व्हा. अहो, मी असं का करेन ना. मी असं मुद्दाम नाही वागत. तुमची शपथ. खोट्या शब्द घेऊ नकोस तू. खोट्या शब्द घेऊ नकोस तू. हे तू वागतेस ना, हे खूप कॅल्क्युलेटिव्ह वागतेस. हे समजलंय आता मला. हो, तू कॅल्क्युलेटिव्ह वागतेस. मी वाईट ठरणार आणि तू गरीब बिचारी वाटणार म्हणून हे असं वागतेस ना. म्हणून तुझी नाटकं सुरू आहेत ना. नाही अहो, खरंच तसं काही नाहीये. मी का नाटक करेन. मी खरंच खूप खुश आहे तुमच्या बरोबर. छे, तू कुठे सुखात आहेस. तुझा तर छळ होतो ना या घरात. अन्याय होतो ना तुझ्यावर या घरात. मी छळ करतो ना तुझा. मी यु नो व्हॉट, तुला ना माझी गरज नाहीये आता. हो, तुला माझी गरज नाहीये. सगळ्यांसमोर मला कमी दाखवायचं, स्वतःची इमेज खूप छान ठेवायची. आत्ता बाहेर पण अंताक्षरी खेळताना मी जेव्हा हरलो तेव्हा किती खुश झाली तू. किती खुश झाली. अगं तुझा चेहरा सांगत होता. नाही, तुम्ही शांत व्हा. अहो, मला कसा आनंद होईल. मला ना सहज गाणं सुचलं म्हणून मी गायलं इतकंच. असं सहज सुचतं ना तुला, असं एकदम सहज सुचतं. पण हे सगळं करण्यामागे ना तुझं खूप मोठं प्लॅनिंग आहे. नाही बस खूप झालं. या घरात तुला आदर्श म्हणून जे काही डोक्यावर बसून सगळे नाचतात ना त्यांना घेऊन पूजा कर. मी पूजेला बसणार नाही. अहो, काय बोलताय तुम्ही. हे बघा, बायकोला नवऱ्याची गरज नाही असं कधी होत नाही. हे बघा, मला खूप गरज आहे तुमची. मी अपूर्ण आहे तुमच्याशिवाय आणि तुम्ही सुद्धा अपूर्ण आहात माझ्याशिवाय. हेच तू हे जे काही गोड बोलतेस ना यात तू सगळ्यांना गुंडाळतेस. पण सगळ्यांना जमत असेल ते सगळे फसत असतील. मी फसणार नाही तुझ्या बोलण्यात, कळलं. मी तुला परत सांगतोय, फायनल सांगतोय, मी पूजेला बसणार नाही म्हणजे नाही. वेळेवर खाली यायचं. मी 3 वेळा हॉर्न वाजवे. खाली नाही आलेस निघून जा. नाही, बघा, माझं चुकलं. मी माफी मागते तुमच्या समोर. तुम्हाला नाही ना तो कुर्ता घालायचा, नका घालू. तुम्हाला हवे ते कपडे घाला, पण प्लीज तुम्ही पूजेला बसणार नाही असं नका म्हणू. प्लीज ऐका माझं. अहो, आपल्या घरी बघा ना सगळे पाहुणे आलेत, नातेवाईक आलेत. त्यांना काय उत्तर द्यायचं आपण. आणि आईंची खूप इच्छा होती हो आपल्या घरी ही पूजा व्हावी. त्यांना खूप वाईट वाटेल. प्लीज ऐका माझं. तुमच्या ऑफिस मधली सुद्धा सगळी माणसं येणार आहेत. त्यांच्यासमोर नाचक्की होईल आपली. मी परत माफी मागते. माझा राग पूजेवर नका काढू प्लीज. ही म्हणते ते खरंय. सगळ्यांनाच बोलून ठेवलंय. श्रेष्ठाकडे जबाबदारी दिली, ती नाराज होईल असा हट्ट माझ्याच अंगाशी.
पूजेला बसलो नाही तर तुलाच फावेल. हे बघ, माझी खरं तर इच्छा नाहीये, बसेन मी पूजेला. पण काव्या, शेवटचं आहे. आत्ता मी तुला माफ करतोय, नंतर नाही ऐकणार मी तुझं. लक्षात ठेव, मी नाही ऐकणार तुझं. समजलं? गुड. देवी आई, यांनी पूजेला बसायला होकार दिला. कृपा झाली तुझी. तुझं कार्य आता नीट पार पडेल. अरे बापरे, तुम्ही सगळे एकदम. अक्काई, अगं 12 वाजून गेलेत. तुझी अॅनिव्हर्सरी सुरू झाली. आई, ठेव मी तुझ्यासाठी काय बनवलंय. बघू. अरे वा, तू एकट्याने बनवलंस? हो. थँक्यू. निमेशने तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलंय आणि मी डाडूसाठी. चल निमेश, डाडूला विश करू. एक थांबा थांबा, तुमचे डॅडू झोपलेत आता. तुम्ही उद्या सकाळी विश करा ना. आई, सकाळी विश करण्यात मज्जा नाही येत, रात्री. चल निमेश, चल. अगं अक्काई, तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला चला, आपण एक सेल्फी काढूया. हा. एक सेल्फी तो बनती है. स्माइल. थँक्यू. आलेच आम्ही. बरं अक्काई, भाऊजींना गिफ्ट दिलंस का? हो, अगं दिलं ना. त्यांना ना फार आवडलं. माझं कौतुक केलं त्यांनी भरपूर. मला म्हणाले, तुझी चॉईस खूप चांगली आहे. अगं किती उशीर झालाय, चल आता झोपायला. मी पांघरूण वगैरे काढून देईन, तू बाकीच्यांना दे. हा, सकाळी लवकर उठायचंय, पूजा आहे ना. चल. अक्काई, उद्या पूजा आहे आणि तू म्हणतेस की तू आनंदात आहेस. हो. पण मग मला असं का वाटतंय की तू मनात काहीतरी लपवून ठेवतेस. कारण तू माझा जरा जास्तच विचार करतेस ना, म्हणून असं होतंय. त्यापेक्षा ना तू स्वतःचा विचार करायला शिक जरा. तू शिकलीस ना की मी पण शिकेनच. तुला कितीही सांगितलं ना तरी तू स्वतःचा विचार काय करणार नाहीये. त्यापेक्षा मी एक असा मुलगा शोधते जो तुझा विचार करेल. लवकरच मिळेल मला. फक्त कुठे आणि कधी हे मात्र बघावं लागेल. चल आता. निक्स 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 निक्स, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. अगं मी काही बोलू नकोस. किती कॉल केलेत मी तुला, तू माझा एकही कॉल उचललेला नाहीयेस. निक्स, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आम्ही मोठमोठ्याने गाणी गात होतो. वा 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 वा. गाण्याच्या भेंड्या खेळत होतो म्हणून मोबाईलकडे लक्ष गेलं नाही. मोबाईलकडे नाही आणि माझ्याकडे तर मुळीच नाहीये. असे मी कोण आहे ना. मग तिकडे काय गेलास प्रीतम, तिकडचाच होऊन गेलास. प्रीतम तू सगळं विसरून गेलास. अच्छा, हा. ऍक्च्युली सगळं विसरून जायला लावेल अशीच आहे ती. म्हणजे ती आसपास असताना कोणाची आठवणही येत नाही. अच्छा, कोण आहे ती, कोणाबद्दल बोलतोयस तू? अगं तीच ती जिने मला वेड लावलाय. कोण आहे ती? इथे फक्त मी पूजेसाठी आलो नाहीये, मग मुलगी बघायला आलोय.
मुलगी बघायला गेलायस? प्रीतम, एक मिनिट. तू काय बोलतोयस हे? मला काहीच कळत नाही. एक मिनिट. तू मला काय म्हणाला होतास की तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कधीच कोणी येऊ शकणार नाही, आणि तू मला हे प्रॉमिस सुद्धा केलंयस, राईट? लक्षात आहे तुझ्या प्रीतम हे? हा, बोललो होतो. मग पण आता माझं मन बदललंय. काव्या वहिनीची बहीण आहे ना अंजली, तिच्याच बद्दल बोलतोय मी. वेड लावलाय तिने मला. एक सांगू का नेक्स्ट? ही अंजली आहे ना, अगं काव्या वहिनीची अगदी झेरॉक्स कॉपी आहे ती. क्यूट आहे दिसायला, उत्कृष्ट स्वयंपाक बनवते, बोलायलाही तशी गोड आहे, आणि मुख्य म्हणजे बसा, मला काही ऐकायचं नाहीये. गुड नाईट, मी ठेवतेय फोन. अगं ऐक ना, आता काय? मुख्य म्हणजे ती खूप जास्त समजूतदार आहे. माझं आणि दादाचं जेव्हा भांडण झालं होतं तेव्हा तिनेच मला समजून सांगितलं होतं, आणि बोलते तरी इतकी गोड ना की जिभेवर मधच आहे जणू. हो का? मग काय कर, ती मधाची बाटली आहे ना तुझ्या घरी घेऊन ये आणि लग्नच कर ना तिच्याशी. हो, प्रीतम बसा आता. पूजा झाल्यावर मी वहिनींची बोलणार आहे. वहिनीला ना जरा मस्काच लावणार आहे, आमचं जरा जुळवून दे म्हणून. नाउ गेट लॉस्ट. गुड नाईट आणि झोपते. बाय. अगं ऐक ना, एवढ्यात कुठे झोपतेय? मला अजून बरंच काय काय सांगायचंय तिच्याबद्दल. नाउ इनफ इज इनफ. मी ठेवतेय फोन. बाय. गुड नाईट. अगं हो, पण हॅलो हॅलो निक्स यार, लगेच चिडतेस तू. आई, आवरलं तुझं? हो हो, आवरलं. मुलं झोपली ना? ही काय आत्ताच झोपली? बरं, इथं सगळं आहे ना? काही हवंय का? सगळं आहे. तुझ्या लग्नाचा वाढदिवस सुरू झाला. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. तुझा संसार सुखाचं हो बाळा. थँक्यू आई. नमस्कार करते. तुझं सगळं चांगलं हो. बरं बस, मला बोलायचंय तुझ्याशी. बस. तुझं लग्न झालं, तू सुखाचा संसार करतेस. तुझ्याच सारखा तुझ्या बहिणीचा संसार सुखाचा व्हावा, तिला चांगला घरंदाज मुलगा मिळावा, असं नाही का ग वाटत तुला? आई अगं वाटणारच ना. हिचं सगळं चांगलंच व्हायला हवं. हो की नाही? मग हिला चांगला मुलगा तू मिळवून देशील. हो, बघूया ना आपण. अगं, बघायची काय गरज आहे? मुलगा तुझ्या बघण्यातलाच आहे. म्हणजे? अगं प्रीतम, आई, मधुराताई प्रीतमसाठी मुलगी शोधतायत हे कानावर आलंय माझ्या. तू आपल्या आशूचं स्थळ सुचव ना त्यांना. प्रीतम हुशार आहे, देखणा आहे, रुबाबदार आहे. माझ्या पोरीचं नशीब फळफळेल ग. अरे, चादर कोणी आणून ठेवली इथे? हा, वहिनीने आणून ठेवली असेल. मी फोनवर बोलतोय म्हणून मला डिस्टर्ब केलं नसेल ते. वहिनींनी माझं फोनवरचं बोलणं तर ऐकलं नाही ना? मेलो. नाही, तिने ऐकलं असतं तर माझ्याशी बोलायला आली असते. मग कोणी ठेवली ही चादर? अरे, लॉकला काय झालं? काव्या वहिनीची बहीण आहे ना अंजली, वेड लावलंय तिने मला.
वहिनीला ना जरा मस्काच लावणार, आमचं जरा जुळवून दे म्हणून. प्रीतमनं माझ्याशी लग्न करायचंय? हे काय अचानक मध्येच? अक्काशी बोलणार म्हणाले. त्यांना मी खरंच आवडत असेन का? पण त्याआधी यांनी कधीच असं काही नाही. आणि तसंही त्यांच्यासारख्या इन्फ्लुएन्सर मुलाला माझ्यासारखी साधी मुलगी का आवडेल ना? पण मी त्यांच्यासोबत जरा जास्तच मोकळेपणाने वागले का? आता तुमचं नाव नीट घेणं महत्वाचं आहे की वहिनींना आराम देणं महत्वाचं आहे? अक्काईला आराम देणं. असं काय करताय? बाहेर जा तुम्ही आधी. जा बाहेर. हा ठीक आहे खूप केली. ओके. नाही तसं काहीच झालं नाहीये. त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आम्ही जास्त बोललोच नाही. आणि किचन मध्ये आधी भांडलो आणि मग बोललो. मग काय झालं असेल? मी त्यांना खाली पडताना वाचवलं ह्याचा वेगळा अर्थ काढलाय का त्यांनी? देवा, चुकलं का माझं? काय झालंय हे सगळं? काय करू मी आता? त्यांनी अक्काईकडे माझ्यासाठी मागणी घातली असेल तर? अक्काईचं काय म्हणणं असेल? आणि इतरांना काय वाटेल? देवा, काय झालंय हे सगळं? काय करू मी आता? ए ताई, आपण तिघी एकत्र आहोत तर एक रील बनवूया. मी एक ट्रेंडिंग गाणं शोधून ठेवलंय, थांब दाखवते. बघितलं साई, आपलं काय चाललंय आणि हिचं काय चाललंय. आणि तू मला हिच्या लग्नासाठी शब्द टाकायला सांगते साई. सारखं काय ग फोन मध्ये डोकं खूपसून असतेस? जरा जबाबदारीने वाग. महत्वाचं बोलतोय ना आम्ही इथे. आता झोपताना काय महत्वाचं? अगं तुझ्या आणि प्रीतमच्या लग्नाविषयी बोलते मी. माझं आणि प्रीतमचं लग्न? हो. काही काय हे शक्य आहे का? का शक्य नाहीये? प्रयत्न केले तर सगळं शक्य आहे. मी शक्य करीन ते. खरंच? हो. माझं आणि प्रीतमचं लग्न? वाव! मोठा बंगला, नोकर चाकर, कसलं भारी. आणि मला सांग, प्रीतम बरोबर लग्न केल्यावर मी तर सेलिब्रिटी होईल ना? मी त्यांच्यावर रील बनवेन आणि भरपूर पैसे मिळतील मला. आई, बघतीयस ना, रील्स बनवण्यासाठी आणि सेलिब्रिटी होण्यासाठी लग्न करायचं हिला. लाडूपेक्षा थोडीशीच लहान आहे, पण अल्लडपणा काही जात नाही हिचा. तुला तर तिचंच कौतुक. पण काय आहे ना, प्रीतमशी लग्न करण्यासाठी लक आणि सुंदर असणं महत्वाचं आहे. बाय द वे, मी अंजलीपेक्षा जास्त सुंदर दिसते. फक्त सुंदर असून चालत नाही बाळा, जबाबदारी सुद्धा घेता आली पाहिजे. हे बघ, तू लहान आहेस अजून. तू मोठी झालीस ना की बघू आपण तुझ्या लग्नाचं. तुझं कॉलेज पूर्ण होऊ दे. काव्या, अगं कॉलेज वगैरे होत राहील ना बाळा. तिचं आयुष्य महत्वाचं नाहीये का? तू आधी मला सांग, तू मधुराताईंशी कधी बोलशील? घाई कशाला करतेस? बघ, आपण लाडूच्या लग्नाचा विचार करतोय ना आधी. हिचं नंतर बघू आपण. चढलं मेलं. सारखं काय ग तुझं लाडू लाडू लाडू? हा, स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा जरा विचार कर की. त्या लाडूलाच डोक्यावर घे आणि बस. आई, अगं बोलू नकोस माझ्याशी. एवढं काय झालं दचकायला? मीच आहे. तुम्ही इथे काय करताय? कोणी जागा आहे का ते बघत होतो. म्हणलं तुम्हालाच सांगावं. काय सांगायचंय तुम्हाला? नाही,
तुम्ही काही सांगू नका. ते सगळं शक्य होणार नाहीये. काय शक्य होणार नाहीये? तेच जे तुम्ही मला सांगायला आलात ते. असं का? तुम्ही मनात आणलं तर शक्य आहे. नाही नाही, ते शक्य नाहीये. अहो, तुम्ही माझ्या अक्काईचे दीर आहात. आपण एकमेकांना जास्त भेटलोही नाहीये आणि आपली ओळखही नाहीये तेवढी. त्याचा काय संबंध आहे? माझं काम अगदी छोटस आहे. त्यासाठी आपल्याला एवढी ओळख काही गरजेची नाहीये. छोटंसं काम? हे सगळं तुम्हाला छोटंसं काम वाटतंय? अहो, पुढचाही विचार महत्वाचा आहे ना, आणि त्यासाठी चांगली ओळख असायलाच हवी. हो, पण आता एखादी गोष्ट तेवढी महत्वाची असेल तर ती सांगायला नको? असेल महत्वाची, पण असं घाईघाईत कशाला? एवढी साधी गोष्ट विचारायची होती खरं तर. पण एखाद्या मुलीला असं डायरेक्ट विचारणं चुकीचं आहे. पण त्यात काय चुकीचं आहे? जाऊ दे, तुमच्याशी बोलून काही उपयोगच नाही. काव्या वहिनी जागी असेल तर मी तिच्याशीच बोलतो. काय? नको नको, तुम्ही अक्काईशी हे सगळं नाही बोलू शकत. अरे कमाल आहे, तुम्हालाही विचारू नको, तुमच्या अक्काईशी बोलू नको. मग आता कोणाला सांगू? मीनाक्षी मावशीला उठून सांगू का ते एवढ्या रात्री? नाही नाही, अजिबात नको. अरे मग मी काय करू? खोलीचा दरवाजा उघडा ठेवून झोपू का? तुम्ही काय बडबडताय? खोलीचं दार उघडं ठेवून झोपू का म्हणजे? माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद होत नाहीये. त्याचं काहीतरी लॅच बिघडलंय. मला झोपायचं होतं. कुणी येत जात असेल तर मी दचकून जागा होतो. दुपारपर्यंत एकतर इव्हेंट होता. मी झोप झालेली नाही. गोळ्या घेऊन मी शांतपणे झोपणार होतो. मग कुणाला तरी सांगणार होतो की बाबा बाहेरून दरवाजा लावून घ्या. अच्छा, म्हणजे तुम्ही एवढा वेळ दार लावण्याच्या कामाबद्दल बोलत होतात? हो, तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं की काय वाटलं? नाही, काही नाही. पण तुम्हाला दार का लावायचं? अरे परत तेच. उघडं ठेवून झोपा ना, म्हणजे दाराचा आवाज येण्याचा आणि वाचण्याचा प्रश्नच नाही. काव्या, अगं तू आशूची मोठी बहीण आहेस की नाही? मग तिचं आयुष्य मार्गी लागावं ही तुझी जबाबदारी नाहीये का सांग? हो आई, मान्य आहे मला, पण लाडू मोठी आहे की नाही आशूपेक्षा? मग लाडूचं लग्न आधी व्हायला नको का? लग्नाच्या गाठीवर स्वर्गात बांधल्या जातात बाळा, पण काही वेळी आपल्याला ते जुळवून आणाव्या लागतात. अगं, हातची आलेली संधी अशी सोडून चालणार नाही. आणि मला वाटतं आशूसाठी सोन्यासारखी संधी चालून आली आहे. तिला चांगलं घर मिळेल, सुखात नांदेल ती. आपण अंजलीचं नंतर बघू ना. हा आई, अगं माझ्यासाठी दोघी बहिणी सारख्याच आहेत. हो, असतील सारख्यात. तू आधी मला सांग, मधुरा ताईंशी कधी बोलशील? आई हे बघ, ऐक माझं. हे बघ, त्यांनी समोरून मागणी घालणं वेगळं आणि आपण त्यांना विचारणं वेगळं ना. मला असं आपण विचारणं योग्य वाटत नाहीये. काय योग्य वाटत नाही तुला सांग बरं? काव्या, अगं तू या घरची सून आहेस आणि मधुरा ताईंना तुझं विशेष कौतुक आहे. आणि तू कोणी परकी मुलगी सुचवतेस का? नाही ना, तुझी सख्खी बहीण सांगतेस तू त्यांना. तुम्ही दोघीच बहिणी एकाच घरात सून म्हणून नांदाल, किती छान ना. आणि आपल्या आशूमध्ये काय कमी आहे ग? नाकी डोळी छान आहे, देखणी आहे. आई अगं तसं नाहीये, पण तुला माझं ऐकायचंच नाहीये का? राहू दे, माझ्या आशूचं काय करायचं ना ते माझं मी बघून घेईन. झालं तर मग. आई अगं तसं नाहीये. तू माझ्याशी बोलूच नकोस. बरं ठीक आहे, वेळ बघून मी बोलेन मावशीशी. नक्की बोलशील? हो. गुणाची ग माझी बाय. बरं तुम्ही झोपा आता, उशीर झालाय. आई, उद्या मला पार्लरला जायचंय. जाग नाही आली तर उठव. गुड नाईट. तूही झोप जा. हो. आय नो, सॉरी, मी तुम्हाला खूप जास्त त्रास देतोय, पण माझंही डोकं दुखतंय. जर मी शांतपणे झोपलो नाही तर माझी डोकेदुखी वाढेल. प्लीज चला ना, प्लीज. आता काय इन्व्हिटेशन कार्ड देऊ का? बरं ठीक आहे, चला. हा चला. अरे हे बघ, ये इकडे.
हे बघ, लागतच नाही दरवाजा. आपण एक काम करूया, तुम्ही बाहेर जा आणि बाहेरून जोरात ओढा, कदाचित लॉक होईल. हा, डन. रेडी? 1 2 3. झाला लॉक. थँक्स अ लॉट. झोपा आता तुम्ही पण. गुड नाईट पुष्पांजली. अरे प्रीतम, प्रीतमने दाराचा विषय काढला आणि मी मूळ मुद्दा विसरूनच गेले. ते माझ्याशी लग्न करण्याबद्दल कुणाशी तरी फोनवर बोलत होते, पण आता त्यांनी माझ्याकडे काहीच विषय काढला नाही. म्हणजे उद्या अक्काईशीच बोलणार आहेत की काय? काय करू मी? कुणाशी बोलू? ह्यांचं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाहीये. अक्काई, मी काकांना दूध नेऊन दिलंय. हा, अच्छा, आता एक काम कर, ही चहा आणि कॉफी रेडी आहे, तो ट्रे घेऊन जा आणि सगळ्यांना तेवढंच देऊन टाक. मी तोपर्यंत मुलांचं दूध आणि नाश्ता घेऊन येते. चालेल. बरं मला सांग, पूजेची तयारी झाली का? हो, सगळी तयारी झाली आहे. आपल्या मागे मंडप आहे ना, तिथे सगळी तयारी नेऊन ठेवली आहे. गुरुजी 10 वाजेपर्यंत येतो म्हणालेत, पण तोपर्यंत प्रसाद आणि इतर सगळी तयारी आपल्याला करून ठेवायची. आणि बाकी सगळे पाहुणे येणार, त्यांची उठबस पण करायची आहे ना. तू जा लवकर, आवर. हा, काय ग अशी का बघतेस? काही नाही अक्काई. अगं, तुझ्या संसाराला 12 वर्ष पूर्ण झाली आणि मी ना असं खूप ऐकलंय की कितीतरी बायका लग्न झाल्या झाल्या संसाराला कंटाळायला लागतात. म्हणजे नवरा मुलं ह्यांचीही त्यांना कटकट वाटायला लागते. पण तुझ्या संसारासाठी उत्साह जो आहे ना, तो दिवसेंदिवस वाढतच जातोय आणि मला तुझं खूप कौतुक वाटतं. कसं आहे ना लाडू, संसार हा मुरांब्यासारखा असतो. जेवढा मुरेल तेवढा गोड होत जातो. मग कसा कंटाळा येईल याचा? हे सगळं प्रेमाने करायला ना मला फार आवडतं. मला आनंद वाटतो त्या.